काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या साधेपणाचं आणि नम्रतेचं दर्शन घडतंय, त्यामुळे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलंय। प्रसंग होता जेव्हा मल्लिकार्जुन खरगे एका खोलीतून बाहेर पडत होते आणि त्यांना आपले बूट नीट घालता येत नव्हते। त्यावेळी एका कर्मचाऱ्यानं ते बूट पायानं पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधींनी तातडीनं हस्तक्षेप करत स्वतःच्याच हातानं ते बूट उचलले आणि खरगे यांच्या पायाजवळ व्यवस्थित ठेवले। राहुल गांधींची ही संवेदनशील कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अनेकांनी याला खऱ्या नेतृत्वाची ओळख म्हणत राहुल गांधींचं जोरदार कौतुक केलंय। ब्रेकिंग न्यूज आहे। तामिळनाडूमधील राजकारण अधिक तापलेलं आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी देखील सत्ता नेमकी कोण स्थापन करणार याविषयी सस्पेन्स पाहायला मिळतोय। राजकारण या ठिकाणी तापलेलं आहे, कारण टीव्हीकेला सत्तेपासून रोखण्याचा भाजपचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तामिळनाडू काँग्रेसनं उद्या राज्यातील सर्व जिल्ह्यामधले मुख्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलनाची घोषणा केलेली आहे। भाजपवर तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीकेला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तसंच राज्यपालांच्या भूमिकेचाही निषेध केला जाणार असल्याची माहिती आहे। पक्षानं ही माहिती दिली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। विजय टीव्हीके पक्षाचे जे फाउंडर आहेत त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या तरी देखील ते सत्ता स्थापन करणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याच्यामध्ये विजय थलापती यांच्याकडे सगळ्यात जास्त जागा असताना सुद्धा त्यांना एक प्रकारे ग्रीन सिग्नल अजून राज्यपालांनी दिला नसल्याची माहिती समोर आली आहे। विजय थलापती पुन्हा राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत। काल थलापती यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि सत्ता स्थापनेचा दावा केला होता, पण बहुमताचा आकडा समाधानकारक नसल्याचं राज्यपालांनी सांगितल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे आज भेट घेतल्यानंतर ग्रीन सिग्नल मिळणार का आणि विजय थलापती इथं सीएम म्हणून शपथ घेणार का, सत्ता स्थापन होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या साधेपणाचं आणि नम्रतेचं दर्शन घडतंय, त्यामुळे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलंय। प्रसंग होता जेव्हा मल्लिकार्जुन खरगे एका खोलीतून बाहेर पडत होते आणि त्यांना आपले बूट नीट घालता येत नव्हते। त्यावेळी एका कर्मचाऱ्यानं ते बूट पायानं पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधींनी तातडीनं हस्तक्षेप करत स्वतःच्याच हातानं ते बूट उचलले आणि खरगे यांच्या पायाजवळ व्यवस्थित ठेवले। राहुल गांधींची ही संवेदनशील कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अनेकांनी याला खऱ्या नेतृत्वाची ओळख म्हणत राहुल गांधींचं जोरदार कौतुक केलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आता हे ऑपरेशन टायगर नेमकं कशा पद्धतीने राबवलं जाणार आणि काय प्लॅनिंग एकनाथ शिंदे करतायत असा सवाल उपस्थित झाला आहे। माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची वैचारिक युती असल्याचं मोठं वक्तव्य केलंय। स्थानिक निवडणुकांच्या मुद्द्यावरून त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे। त्यातूनच मोहिते पाटील आणि शिंदेची सेनेची जवळीकता वाढल्याची ही चर्चा आता रंगू लागली आहे। माझ्या मतदारसंघातल्या येणाऱ्या नगरपालिकांचे जर प्रश्न शिंदे साहेबांकडे असतील, तुम्ही जायचं नाही का त्यांच्याकडे? आणि जिथं वैचारिकदृष्ट्या आम्ही मतदारसंघात एकत्र आलेलो आहे, म्हणजे अख्खा माढा लोकसभा मतदारसंघात फलटणला सेनेबरोबर युती करून लढलो आम्ही नगरपालिका, परत मानखटावमधलं माझं काम आहे एकत्रितरित्या लढलो। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर युती करून लढते म्हणून भेटायच नाही का?